भारतीय लांडगा महाराष्ट्राच्या मारण परिसंस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक. भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन अँड रिसर्चच्या साहाय्याने झालेल्या अभ्यासात लांडग्यांच्या विष्ठेत प्लॅस्टिकचे अंश सापडले. हा धक्कादायक निष्कर्ष आपल्याला सांगतो, प्लॅस्टिक प्रदूषण कमी करणे ही आता तातडीची गरज आहे. त्यामुळेच 11 ऑगस्ट 2025 रोजी वाघापूर येथील पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय येथे 300हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांसाठी जागरूकता सत्र झाले. यात लांडग्याचे महत्त्व, गवताळ प्रदेशाचे संवर्धन आणि प्लॅस्टिकचा वन्यजीवांवर होणारा परिणाम यावर चर्चा करण्यात आली. तसेच 12 ऑगस्ट 2025 रोजी विद्यार्थी, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने सासवड परिसरात प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. वन्यजीव समृद्ध भागात प्लॅस्टिक टाकू नये यासाठी जागरूकता फलक देखील लावण्यात आले. त्यानंतर स्थानिक गवताची लागवड करून गवताळ प्रदेशाचे संरक्षण व पुनरुज्जीवन किती आवश्यक आहे हे अधोरेखित केले गेले. हा उपक्रम महाराष्ट्र वन विभाग, रोटरी क्लब पुरंदर, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ आणि स्थानिक समुदाय यांच्या साहाय्याने साकारला गेला. अशा उपक्रमांमुळे जागरूकता वाढते आणि स्थानिक लोकांमध्ये मिळून गवताळ वन्यजीव संरक्षणासाठी पाऊल टाकले जाते. पण ही गरज फक्त एक दिवसाची नाही, असे प्रयत्न वारंवार व्हायला हवे. तुम्ही तयार आहात ना यात सहभागी होण्यासाठी?